साठे लिखित फकीरा या कादंबरीच्या 10व्या भागाचं वाचन आज आपण ऐकणार आहोत. मध्यान रात्र झाली होती. सारं चराचर अंधारात एकरूप झालं होतं. हू का चू होत नव्हतं. निवडुंगात फक्त रातकिडे दीर्घनाद काढून चिरकत होते, परंतु त्यांच्या त्या चिरकण्यानं ती भीषण शांतता भंगत नव्हती. उलट ती रात्र प्रखर आणि क्रूर आहे याचीच जाणीव होत होती. ती हजेरीची वेळ होती. फकीरा अंथरुणावर पडला होता. त्याला रात्रभर झोपच येत नव्हती. आज 15 दिवस तो रात्री डोळ्यात काढीत होता. त्या दिवशी त्याला हजेरी लागली तो दिवस आणि त्या दिवशीचा तो रावसाहेब पाटलाचा कुर्रा हे सर्व त्याच्या मस्तकातून हलता हलत नव्हतं. आपण माणूस असून हा केवढा अन्याय आहे. आपण 3 वेळा हजेरी द्यायची आणि ती पाटलानं घ्यायची. जर आपण कुठे निघालो तर पाटलाचा लेखी हुकूम घ्यायचा. तो देणं न देणं पाटलाच्या स्वाधीन, आणि जरी दिला तरी तो ज्या गावी आपण जाऊ तिथल्या पाटलाला द्यायचा आणि त्याला हजेरी द्यायची. आणि यात काही कसूर झाली तर 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा. नाहीतर या विचारानं फकीराचं काळीज तुटत होतं. सरकारनं खोतानं एक होऊन आपल्यावर हा सूड उगवला आहे असं त्याला सारखं वाटत होतं. आता आपण कुठंही जाऊ शकत नाही. आता आपले हात पाय आपले नसून ते रावसाहेब पाटलाच्या दावणीत बांधले आहेत. आपल्या नाकात बैलाप्रमाणे या कायद्यानं वेसण घातली असून ते आपल्या वैऱ्याच्या हाती दिली आहे. आता पुढं मार्ग कोणता? आपण यापुढे हेच जीणं जगायचं का? फकीरा तळमळत होता. अंधारात डोळे मिटून तो मनाशीच बोलत होता आणि त्याचं कणखर मन त्याला उपदेश करीत होतं. काल परवा तू माणसासारखा होतास, पण आता तू सरकारचा बंदी आहेस. तुझ्यावर आता पाटलाची हुकूमत आहे. आता शंकरराव पाटील किंवा विष्णुपंत कुलकर्णी हे तुझ्या मदतीला येणार नाहीत. कायद्यानं त्यांच्यावरही मात केली असून त्यांचा आता पडता काळ सुरू झाला आहे. म्हणून तर नांगरट्या रावसाहेब पाटील आज 15 दिवस भर मध्यान रात्री तुझी हजेरी घेत आहे आणि सकाळी तू स्वतः जाऊन ती देत आहे. पुन्हा दिवस बुडताना पाटलापुढं तुला उभं राहावं लागत आहे. मग मी काय करू? फकीरा हृदयाच्या आतल्या आत कुणाला ऐकू न येईल असा ओरडत होता. मी किती दिवस हजेरी द्यायची आणि ती का द्यायची? सरकारनं हवं तर येऊन आमची गर्दन मारावी, आम्हाला तुरुंगात डांबावं, पण तसं न करता ही गुलामी का? मी गुलाम नाही. मी सनदशीर शिपाई रखवालदार आहे. माझा बाप माळाला गावासाठी कटून मेला आणि मला 3 वेळा हजेरी? मी हजेरी देणार नाही. काय? हजेरी देणार नाही? मग 3 महिने तुरुंगात जा. पुन्हा ये आणि पुन्हा हजेरी दे. नाही म्हणशील तर तुरुंग. चक्र चालू. फकीराच्या डोक्यात भयंकर वादळ उठलं. तो आतून पेटला. त्याला अंथरुणाचे चटके बसू लागले. त्याच्या सभोवतीचं वातावरण दाहक झालं. तो चटकन उठला. शेजारीच सरू शांत निजली होती. तिच्या नाकातून निघणारे निश्वास निर्भय ये जा करीत होते. पलीकडे राधा निपचित पडली होती. म्हातारा दौलती, राहीबाई यांची हालचाल मुळीच जाणवत नव्हती. साधू दारापुढल्या मांडवात होता. गबऱ्या ताट उभा राहून झोप घेत होता. केवळ झोपेसाठी जमिनीला पाठ लावायची नाही हा आपला अस्सल घोड्याचा धर्म तो काटेकोर पाळीत होता. फकीराला ते वातावरण असह्य झालं. तो कावराबावरा झाला. मग पुन्हा शांत होऊन तो अंथरुणावर पडला. त्यानं दोन्ही हातांची खोबरमिटी मानेखाली घातली आणि त्याच्या डोळ्यांपुढं विचारांची भूतं नाचू लागली. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे तो दिवस उभा राहिला, ज्या दिवशी तो रामोशी आला आणि त्यानं चावडीवरचं बोलावणं सांगितलं. तेव्हा सर्व माग ओळीनं चावडीवर उभे झाले होते आणि पाटील हातात फरशी कुऱ्हाड घेऊन सर्वांकडे करड्या नजरेने पाहत होता. आणि त्यावेळी फकीराही त्या गर्दीत उभा होता. पाटलानं सर्वांची नावं नोंदली आणि बजावून सांगितलं, आजपासनं साऱ्या मांगांनी आणि मांगांच्या नादाला लागलेल्या म्हारांनी हात येऊन 2दा हजीर व्हायचं आणि म्या एकदा रातचं येऊन तुम्हासनी उठवून हजेरी घ्यायची. जर का कुणी गैरहजर राहिला तर बेड्या आणि खडी. तो प्रसंग आठवताच फकीरा पुन्हा बावरला. इतक्यात महारवाड्यातील सारी कुत्री जागी होऊन त्यांनी दंगा केला. त्याचबरोबर फकीरा खाली अंग टाकीत पुटपुटला, आली हजेरी. तो कान टवकारून सासुंद घेऊ लागला. महारवाड्यातून हे पाटलाचं भेरग आता इकडे येणार या विचारानं पुन्हा त्याच्या मस्तकात भणभण आरंभली. तरुणाबांड रावसाहेब पाटील हातात कुऱ्हाड घेऊन पुढं दमदार गतीनं चालत होता. गण्या कोळी, जाण्या जाधव, एकोबा परीट, 2 रामोशी, 1 महार
तात्या मांग आणि आपल्या भावकीतील 8 माणसं घेऊन तो हजेरीला बाहेर पडला होता. 4-5 कंदील बरोबर जळत चालत होते. जाण्याच्या काखेत नंगी तलवार चमकत होती. कैक भाले जिभल्या चाटीत होते. ए तायनू महार, अशी महारवाड्यात पाटलानं मारलेली हाक मांगवाड्यात ऐकू आली. मग मांगवाड्यातली कुत्री जागी झाली. क्षणात त्यांनी डोकं फिरवल्याप्रमाणे मांगवाडा डोकीवर घेतला. सर्वत्र हलकल्लोळ उसळला आणि त्यातच ए बहिरू महार, ए किशा महार, ए दाद्या अशा हाका मारीत पाटील पुढं पुढं चालत होता आणि हजर असं त्याला जागोजागी उत्तर मिळत होतं. कुत्री भुंकत होती. महारवाड्यात आणि मांगवाड्यात कुत्री भुंकल्यामुळं गावाचीही कुत्री जागी झाली होती आणि सारा गावच कुत्र्याच्या भुंकण्यानं व्यापला होता. त्यामुळं उभा गावच जागा झाला होता. आज 15 दिवस रोज रात्री असाच गाव जागा होत होता. पेंगुळलेली माणसं पाटलाला मनातल्या मनात इरसाल शिवी हसडून पुन्हा डोळे झाकीत होते. थोड्याच वेळात हजेरी फकीराच्या दारात आली. पाटील खटकन थांबला आणि त्यानं हाक दिली. साधू राणू जी, हाय मी. मांडवात पडल्या पडल्या साधूनं उत्तर दिलं आणि लगेच पाटील गरजला. फकीरा राणू. हजर, फकीरानं जबाब दिला. परंतु पाटलाचं समाधान झालं नाही. त्यानं पुन्हा पहिलीच हाक जोरात दिली. फकीरा. काय? फकीराही बिथरून आतून ओरडला आणि पाटील एकाएकी चिडला. तो 2 पावलं पुढं सरकून म्हणाला. फकीरा, बाहेर येऊन हाजरी दे. मी बाहेर येणार नाही. फकीराचा आवाज चढला. मांडवात साधू जागा झाला आणि उठून बसला. पाटील एकेरीवर का आला याचा तो विचार करीत आहे तोच पुन्हा एक वार आवाज आला. रोज तुला माझ्या मोहर येऊन छान हाजरी दिया पाहिजे. नाही, मी असाच आतनच देणार. फकीरा अधिकच चिडला आणि पाटील तरकटला. त्याचा तोल सुटला. तो मुठीतील कुऱ्हाडीचा दांडा आवळून नाक फेंदारून म्हणाला. नाही, ती बायकोच्या पुढ्यातली हाजरी चालणार नाही. बाहेर ये. आणि त्याबरोबर धाडकन दार उघडलं आणि फकीरा चौकटीत आला. कंदिलाचा लाल पिवळा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाला. तो अति उग्र झाला होता. त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता. त्याच्या पिळदार मनगटात रक्ताचा दाब वाढला होता. त्या एकाच शब्दानं तो निर्भान झाला. साधू चटकन उठून उभा राहिला. दौलतीची झोप उडून गेली. सरूबाई, राधा, राही सर्वच आश्चर्यानं पाहू लागल्या. फकीरा चौकटीत येऊन पाटलावर नजर रोखून हळूच म्हणाला. काय म्हणलास? बाहेर येऊन हाजरी. पाटील उद्गारला. आणि काय म्हणलास? फकीरा जोरानं ओरडला. त्याबरोबर पाटलानं वळून पाहिलं आणि फकीराची खणखणीत चपराक त्याच्या डाव्या गालफाडात खाडकन वाजली. तडाक्यात त्याचं पागोटं दूर उडालं आणि त्याचा तोल जाऊन तो कोलमडला. पण लगेच स्वतःला सावरून त्यानं कुऱ्हाड फिरवून हाणली. परंतु त्यावेळी फकीरा तिथं नव्हता. तो तलवारीकडे धावला होता. त्यामुळं पाटलाची कुऱ्हाड चौकटीत जाऊन रुतली. तलवारीकडे निघालेल्या फकीराला राधानं अडवला. दौलती आडवा झाला. सरूनं हात धरला. फकीराच्या हातात ती तलवार आली तर कत्तल होईल याची त्यांना कल्पना होते. त्या सर्वांनी फकीराला देव्हाऱ्याकडे जाऊ दिला नाही. आईच आडवी आली आहे हे लक्षात घेऊन फकीरा परत फिरला. तो सरळ जाऊन पाटलावर विजेप्रमाणे कोसळला. पहिल्या झडपेत त्यानं पाटलाला खाली ओढला. एखाद्या मांजरानं उंदीर चेलमडावा तसा पाटील उलथापालथा झाला. एक जोराची लात बसून पाटलाला हूक भरली. तो दोन्ही पाय सरळ पुढं पसरून हातात पोट धरून कण्हू लागला आणि बरोबरीच्या लोकांकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागला. उशिरानं पाटील बोलला. अरे मेलो की र. दौलतीनं बाहेर येऊन फकीराला धरलं. राधा पुढं आली. त्या दोघांनी त्याला मिठी मारली. तोच जाण्या तलवार घेऊन पुढं आला. त्याच्या पाठीत साधूने काठी हाणली. त्या सरशी हातातील तलवार टाकून जाण्या अंधारात पडला. फकीरानं वाकून चटकन ती तलवार उचलली. नगा मारू. पाटील हाय तो पांढरीचा, साधू म्हणाला. इतक्यात पाटील उठला आणि त्यानं गावाकडं तोंड करून दोन्ही हातांनी भयंकर अशी बोंब ठोकायला सुरुवात केली. क्षणात सारा गाव जागा झाला. मांगांनी हत्यारं काढली. महार धावले आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांचा लोंढा मांगवाड्याकडे येऊ लागला. काय झालं, कोण बोंब ठोकीत आहे हे कुणालाच कळत नव्हतं. तो प्रसंग खरोखर बाका होता. क्षणभरच फकीरा गांगरला, पण लगेच त्यानं साधूला इशारा दिला. साधू, तयार राहा. थोड्याच वेळात सारा गाव मांगवाड्यात एकत्र झाला.
दौलती मांगाच्या दारात गर्दी झाली. फकीरानं कंबर बांधून तलवार घेतली होती. सावळा, मुरा, बळी एकूण एक मांग अंधारात दबा धरून बसले होते. महारांनी टापरी बांधल्या. तायनू महार मोठ्यानं ओरडला, अरे कोण बोंबलतंय हे? मग जरा वेळानं लोकांच्या लक्षात आलं की रावसाहेब पाटील बोंबलतोय. मग सर्वच लोक पाटलाकडे वळले. कुणी विचारू लागले, पाटील काय भानगड हाय? तोपर्यंत रावसाहेब पाटलाची भावकीही त्या गर्दीत आली होती. पाटील आपली माणसं निहाळीत म्हणाला, मला मांगानं लाता मारल्या, मला फकीरानं मारलं. मांगानं मारलं हे ऐकताच कैकांची डोकी बधीर झाली. मांगानं आणि पाटलाला मारावं हा गावचा अपमान वाटून काही मंडळी एकदम भडकली. 5-25 माणसांनी लगेच कुऱ्हाडी ठोकल्या आणि कुठं हाय तो फकीरा अशी आरोळी ठोकली. त्याबरोबर गंभीर शांतता पसरली. सावळा करड्या सुरात म्हणाला, फकीरा हाकडं हाय, कुणाला मरायचं असेल त्यानं हाकडं यावं. आता मोठी हाणामारी होणार या भीतीनं कैक एकदम पळू लागले. त्या पळापळीत कैक निवडुंगात शिरून अडकून पडले. निवडुंगाच्या कोंडात जर मांगाने मारा केला तर काय घ्या या भीतीनं गावकरी चरकले आणि हा म्हणता एक एक माणूस गावाकडे पळत सुटला. दंगल पळत पळत पुन्हा चावडीवर एकत्र आले. तिकडे चावडीवर गाव जमला आणि इकडे मांगवाड्यात सर्व मांग एकत्र झाले. एकाएकी हे संकट कसं उद्भवलं? संकट केव्हा केव्हा चालून येतं तसंच घडलं. फकीरा खिन्न झाला. पाटलानं मुद्दाम ही कुरापत काढली. आता लवकरच गाव आणि सरकार एक होणार, त्यात खोत तेल ओतून आग भडकवणार. या सर्व गोष्टींचा विचार करीत मांग फकीराच्या दारात बसले होते. तोच विष्णूपंत कंदील घेऊन आले. त्यांना पाहताच फकीराच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं पंतांचे पाय धरले. उठ, काय घडलं ते मला सांग, पंत शांतपणे म्हणाले. आगळी पाटलानं केली. फकीरा झाल्या प्रसंगाची माहिती देऊन पुढे म्हणाला, तेनंच मुद्दाम वाढवलं हे. हो, तो वाढविणारच होता. पंत उपलाणी हसत म्हणाले. सावळानं पागोटं काढून पुढं ठेवीत प्रश्न केला, आमासने कुणी धनी हाय का नाही? हे असं कुणी भी यावं आणि आमासने मारावं? त्याचा असं आहे, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले. ह्या किल्ल्या शिगावातून फिरत आहेत, मात्र विंचू मारताना महादेवालाच दणका बसला आहे. गाव दुखावला आहे. तेव्हा मग आम्ही आता काय करावं? फकीरानं मध्येच विचारलं. तेव्हा पंत म्हणाले, आता गाव चढाई करील. सरकारची सारी चक्र फिरू लागतील. पाटलावर हात टाकला एवढं निमित्त पुढं करून सरकार, पाटील, गाव आणि खोत सर्वच तुम्हांवर तुटून पडतील. मग ह्यातनं वाट कंची? दौलतीनं मध्येच विचारलं. आता गाव सोडा, पंत गंभीर आवाजात म्हणाले. संकटाला बगल देणं कधी फायद्याचं होतं. शिवाय जे जे आज हजेरीला पात्र आहेत त्यांच्यावर खोताची करडी कमान आहे. मला बी तसंच वाटतंय, फकीरा म्हणाला. मी आत्ताच शिव सोडून जातो. तसंच कर, पंत म्हणाले. मी नंतर ही सर्व परिस्थिती हळूहळू बदलीन व साताऱ्याला जाऊन जमेल तेवढी रदबदलीही करीन. परंतु जर तोपर्यंत गाव तुम्हावर आला तर लढू नका, चलतो मी, असं म्हणून पंत उठले. पंताला घालवीत सर्व माग मुख्य मार्गापर्यंत आले आणि जेव्हा पंतांनी निरोप घेण्यासाठी मागे वळून पाहिलं तेव्हा सर्व मांगांनी त्यांना लवून मुजरा केला. पंत डोळे विस्फारून म्हणाले, जा, दुबळे होऊ नका, हेही दिवस जातील, दिवस घर बांधून राहत नाही, असं म्हणून ते गावाकडे निघाले. त्या बिकट काळोखात त्यांचा कंदील हाताच्या झोक्यानं मागं पुढे हेलकावे देत होता आणि प्रकाश अंधाराला रेटीत पुढं पुढं सरकत होता. महारवाडा ओलांडून पंत पुढं निघाले तेव्हा त्यांना चावडी पुढं मोठी गर्दी झालेली दिसली. कित्येक कंदील पेटत होते, कैक दिवट्या ढणढणत होत्या. ते पाहताच पंत तिकडे वळले. पंतांना पाहताच सर्व लोक बोलणं बंद करून त्यांच्या रोखानं पाहू लागले. रावसाहेब पाटील पाय पसरून बसला होता. त्याचे सर्व दात पडल्यामुळे तो वरचेवर रक्ताच्या चुळा टाकीत होता. पंतांना पाहताच तो सरळ झाला आणि विवळत म्हणाला, बघा हे काय झालं, मला मांगानं मारलं. मला सर्व काही समजलं आहे, पंत म्हणाले. आता शांत रहा, उद्या काय करायचं ते पाहू. उद्या? पाटील ताडकन उठून ओरडला. माझं दात पडलं ते काय उद्या उगवणार हाय ती? आणि आम्ही गप्प बसून काय होणार? नाही बरं, आम्ही गप्प बसणार नाही.
आम्ही आत्ताच जाऊन मांगांची कत्तल करणार आणि खोपटं पेटवून देणार. जाऊ दे भडवीची. पाटील ऐका, पंत करड्या आवाजात बोलू लागले. तुम्ही फार उतावळे आहात. हजेरी घेताना घरातून नको बाहेर येऊनच दे म्हणून तुम्ही फकीराशी कुरापत काढली आणि आता वर खोपटं जाळण्याची भाषा काढता. जा मग आत्ता जा आणि मांगांची खोपटं पेटवा. तुम्हाला आता कोणीच अडवणार नाही, कारण फकीरानं हा गाव सोडला आहे केव्हाच. म्हणजे पळून गेला? कोणी विचारलं. ते मला माहीत नाही. पंतांच्या स्वरात प्रखरता आली. ते पाटलाकडे वळून म्हणाले, एकही करता मांग घरात नाही. त्यांची घोडी दूर गेली असतील. आता जावा आणि पेटवा घरं. परंतु या गावासाठी माळाला कटून मरणाराची अवलाद दुबळी मानू नका. फकीरा शांत बसणार नाही. त्याचं घर पेटवा आणि आपलं विझवण्यासाठी पाणी आणून ठेवा. जा. पंतांच्या बोलांनी वातावरण तप्त झालं. दिवट्या अधिकच तेजाळ भासू लागल्या. ऐकणारे गांगरले. तरी धिटावा करून पाटील म्हणाला, येऊ दे ने पेटवू दे माझा वाडा. ठीक, मग माझ्या कानावर हात आहे. पंतांनी दोन्ही हात कानावर ठेवून बजावलं. पुढं जे जे होईल त्याचे परिणाम तुम्हीच भोगा. फकीरा आपल्या सर्व लोकांसह आता डोंगरात गेला असेल किंवा डोंगर चढत असेल. धन्यवाद.